या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। मराठा समाजाला माझं आव्हान असं आहे की ऑलरेडी 2017ला स्वातंत्र्यापासून आरक्षण आणि सुविधा कंबाईन होतं। जल आरक्षण त्याला सुविधा, जल आरक्षण त्याला लिंबी फी, जल आरक्षण त्याला हॉस्टेल, जल आरक्षण त्यांना धंद्यासाठी बिनव्याजी कर्ज, ते 2017ला त्यावेळेच्या मुख्यमंत्री वाणिज्य वेगळं केलं आणि आरक्षण नाहीये अशांना सुद्धा आरक्षण असल्यानंतर त्यांना सगळ्या सुविधा दिल्या। निम्मी फी सरकार ओबीसी ज्याचं ज्याला ओबीसी नाही म्हणजे आरक्षण देऊन त्यामुळे दिलंय 17 तोपर्यंत जे ओबीसी ना ते मराठी अशी फक्त सुना इतकं एक गोष्ट मोस्ट नाही विदेशातली स्कॉलरशिप महाराष्ट्रासारखी सारथी महामंडळ अशा एक गोष्टी आपण केल्या। आरक्षण दिलं, टिकवलं, हायकोर्टात टिकवलं, सरकार बदललं, नवीन सरकारला ते टिकवता आलं नाही त्यामुळे ते खाली स्टे मिळाला, मग गेलं। नवीन सरकार आल्यानंतर सरकार गेल्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदेने 10% आरक्षण दिलं। या 10% आरक्षणाला टिकवण्यासाठी सगळी कायदेशीर लढाई आपण लढतो। आता असं असताना अशा घटना हे मनाला येणार आहे। समाजाला आवाहन करतो की तरीही काही गोष्टी हव्या आहेत, त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा मार्ग आहे, आत्महत्या करणं हा मार्ग नाही। आत्महत्या करण्यातून दबाव निर्माण करतो असं आपण आपल्या कुटुंबाची सगळी वाताहत माझं आव्हान आहे। आता ज्या एका मुद्द्याला 10% आरक्षण दिल्यानंतरही मराठा आंदोलन करण्याचे सगळे सोयऱ्याचे अधिकार मी आपल्याला ठामपणे सांगतो की 2017ला त्याही विषयामध्ये माननीय देवेंद्र रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही नावाचा कायदा केला, त्या कायद्यामध्ये आणि सगळे सोयऱ्याचे ओबीसीने आमच्या आरक्षणावर हे घालावे नाही आणि मराठा समाजाने सुद्धा ऑलरेडी 2017 कायदाच आहे। मी वकिलांना कायदा करण्यासाठी घेऊन बसायला तयार आहे। मी काल दिल्लीला जाण्याच्या आधी सकाळी लवकर दिल्लीला गेलो। एक 2017चा रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही, एक कलम घ्यायचं, सगळेच वरील तुम्हाला काय हवंय ते घ्यायचं, बाय सोडा। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।